वैद्यकीय क्षेत्रात अतिशय महत्त्वाची ठरणारी नीटची परीक्षा जी आहे ती काही दिवसांपूर्वी झाली होती. मात्र त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडले. त्यामध्ये ही नीटची परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर ही आता पुन्हा एकदा परीक्षा जी आहे ती आता संपूर्ण महाराष्ट्रात होताना पाहायला मिळते, देशभरात होताना पाहायला मिळते. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मी आता आहे कणकवली केंद्र आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एकमेव केंद्र जे आहे हे कणकवली कॉलेजचं केंद्र आहे. या ठिकाणी आपण आता काही वेळापूर्वी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर जे आहेत ते देखील घेऊन या ठिकाणी तिथले प्रांत असतील, तहसीलदार असतील, त्याचप्रमाणे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला होता. त्या बंदोबस्ताचा पेपर जे आहे ते या ठिकाणी कणकवली कॉलेजच्या या परीक्षा केंद्रावर घेऊन येण्यात आले. आणि जर आपण पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टीने जर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जाते. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची त्या ठिकाणी शिक्षक असतील, पर्यवेक्षक असतील यांची देखील तपासणी केली जाते. येणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील तपासणी केली जाते. सीआयएसएफचे जवान जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत. जर पाहिलं तर या कणकवली कॉलेजच्या परीक्षा केंद्राच्या बाहेर हा कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. त्या एकूणच ही परीक्षा जी आहे ती सुस्थितीत आणि पारदर्शक व्हावी हा या मागचा उद्देश असेल. आणि पुढील काही वेळानंतर म्हणजेच दुपारी 2 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत ही परीक्षा असणार आहे. आणि या परीक्षा केंद्रावर सध्या आपण आता जर बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा जी आहे ती जिल्हा यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल रोडेकर, मराठी, सिंधुदुर्ग.